नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की विजय काव्याला म्हणत असतो की जे वाईट माणसं असतात ना ती गोष्ट लपवतात आणि जी फॅमिली मॅन असतात ना ती खोटं बोलतात. पार्थ पण फॅमिली मॅन आहे आणि तो अतिशय उत्तम खोटं बोलतो. तुझ्याशी तर काव्या अशी रिॲक्शन करत असते की तिला पार्थवर पूर्ण विश्वास आहे, तू मला काही समजवण्याचा प्रयत्न करू नसतो. तर दुसरीकडे जीवानंदिनी त्यांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात केलेली असते. झालं गेलं ते विसरून आता पुन्हा बाळासाठी प्रयत्न करायचं असतं ते ठरवतात. तर जीवानंदिनी आता योगा शिकत असतो, जेणेकरून नंदिनी भूतकाळातील सगळ्या गोष्टी विसरून आता तिच्या भविष्याकडे लक्ष द्यावं. तर इकडे पार्थच्या मोबाईलवर दिव्याचा कॉल येत असतो. काव्या म्हणते की या मुलीचं काय असतं, सारखं तुमच्याकडे आता फोन स्पीकरवर टाकते की नेमकी तुमच्यात गुलगुलू काय चालू असतं. तर फोन स्पीकरवर टाकल्यानंतर दिव्या सांगू लागते की थँक्यू सर, तुम्ही रात्री 2 वाजता मला तिथे भेटायला आलात. तर पार्थ रात्री 2 वाजता तिला भेटायला गेला होता ही गोष्ट त्याने काव्याला सांगितलेली नाही. त्यामुळे काव्या ही नाराज होते आणि पारशी अबोला धरते. असं काही आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.